नमस्कार. आजकाल सोशल मीडियावर एक मेसेज खूप फिरतोय आणि तो बघून बऱ्याच जणांच्या मनात गुंतवणुकीबद्दल थोडी काळजी निर्माण झालीय. दावा असा आहे की सोन्याचे भाव प्रचंड कोसळणार आहेत. पण ह्यामागे खरंच काही तथ्य आहे की ही निव्वळ एक अफवा आहे? चला याचाच शोध घेऊया. तर मूळ प्रश्न हा आहे की खरंच असं काही होणार आहे का? सोन्याचे भाव चक्क 40% कोसळणार आहेत? साहजिकच आहे, हे ऐकून कोणालाही भीती वाटेल, गोंधळ उडेल. तर चला या दाव्याची जरा चिरफाड करूया. हो, हाच तो धक्कादायक दावा आहे जो सगळीकडे फिरतोय. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की असं अचानक एवढं सोनं स्वस्त होणं शक्य आहे का? आणि हा दावा करणारे नक्की काय कारणं देत आहेत? चला बघूया. ठीक आहे, तर आता आपण या दाव्याचं थोडं विश्लेषण करूया. म्हणजे हा जो व्हायरल दावा आहे तो नक्की कोणत्या आधारावर केला जातोय? बरं, तर या दाव्यामागे काही जागतिक कारणं दिली जात आहेत. म्हणजे बघा, रशिया युक्रेन युद्ध, इराणमधला तणाव, अमेरिकेची काही धोरणं. पण यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण काय सांगितलं जातंय, तर म्हणे जगभरातल्या सेंट्रल बँका त्यांच्याकडचा प्रचंड सोन्याचा साठा विकायला काढणार आहेत. पण खरंच असं काही आहे का? आता बघा, कुठलाही दावा खरा आहे की खोटा हे तपासायचं असेल तर सगळ्यात आधी आकडेवारी बघायला हवी. तर चला आपण प्रत्यक्ष आकडे काय सांगतात तेच पाहूया. गेल्या काही महिन्यात सोन्याचे भाव खरंच खाली आलेत की अजून वर गेलेत? आणि इथे तर चित्र अगदीच उलट दिसतंय. बघा, 3 महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव होता साधारण 1,43,000 रुपये प्रति तोळा. 2 महिन्यांपूर्वी तो झाला 1,49,000 आणि आज तो 1,59,000च्याही पुढे गेलाय. म्हणजेच काय, तर सोन्याचे दर पडणं तर दूरच राहिलं, उलट ते सातत्याने वाढत आहेत. यावरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होते की जो दावा फिरतोय आणि जे वास्तव आहे त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे, आकडे तर आपण बघितलंय. पण या आकड्यांमागे आर्थिक कारणं काय आहेत, यासाठी तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते या व्हायरल दाव्यातला जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना, तोच मुळात खोटा आहे. जगभरातल्या सेंट्रल बँका सोनं विकत नाहीयेत, उलट त्या अजून सोनं खरेदी करत आहेत. का? कारण डॉलरसारख्या चलनांवरचा अवलंबित्व कमी करून आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवायची असते. त्यामुळे हा तर मुद्दाच निकालात निघतो. आणि दुसरं कारण तर अगदी सोपं आहे. विचार करा, जगात जेव्हा युद्ध किंवा राजकीय अस्थिरता असते तेव्हा काय होतं? गुंतवणूकदार घाबरतात आणि शेअर बाजारासारख्या जोखमीच्या ठिकाणाहून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात. यालाच सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. साहजिकच यामुळे सोन्याची मागणी वाढते. कमी कशी होईल? आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं साधं गणित. जगात सोनं मर्यादित आहे, त्याचा पुरवठा लिमिटेड आहे. त्यामुळे जेव्हा मागणी टिकून असते किंवा वाढत असते तेव्हा दरांमध्ये इतकी मोठी घसरण होणं हे आर्थिकदृष्ट्या जवळजवळ अशक्यच आहे. चला तर मग, आतापर्यंत जी काही माहिती आपण बघितली त्याच्या आधारावर या अफवेबद्दल एका अंतिम निष्कर्षापर्यंत येऊया. फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? व्हायरल दावा पूर्णपणे भावनेवर आधारित आहे, तर आर्थिक वास्तव हे फॅक्ट्सवर, तथ्यांवर अवलंबून आहे. एक लक्षात घ्या, सोन्याच्या दरात 40% प्रचंड घसरण होण्यासाठी जागतिक मंदीसारखं एखादं खूप मोठं आर्थिक संकट यावं लागतं, जे रोज घडत नाही. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की सध्या तरी परिस्थिती बघता असं कोणतंही मोठं आर्थिक संकट दारावर उभं ठाकलेलं नाहीये. त्यामुळे हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे हे आता स्पष्ट झालंय. पण या एका अफवेच्या विश्लेषणातून आपण गुंतवणुकीबद्दल एक खूप महत्त्वाचा धडा नक्कीच शिकू शकतो. आजकाल सोशल मीडियावर काहीही माहिती येते, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं खूप धोक्याचं ठरू शकतं. आपल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक करण्याआधी नेहमी एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भावनेच्या भरात किंवा भीतीपोटी निर्णय घेऊ नका. माहितीच्या आणि तथ्यांच्या आधारावर घेतलेला निर्णयच खरा स्मार्ट निर्णय असतो. तर हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. सध्याची जागतिक परिस्थिती आणि ही सर्व आकडेवारी लक्षात घेता भविष्यात सोन्याच्या दरांची दिशा काय असेल असं वाटतं? भाव वाढतील की कमी होतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का?